चलो तर मग स्टार्ट करूया. डे 31 आलेला आहे आणि बघूया आज काय काय प्रश्न आहेत. आणि जसे जसे क्वेश्चन पेपर बघायला लागले असं कळतंय की लिटरली आयोग काही वेगळं नाही का, मॅथ्सचे पण काही असं वेगळं विचारतच नाही. लिटरली सगळे PYQs आहेत. त्यामुळे मला तर आता अजून जास्त भारी वाटायला लागली की दोन म्हणजे नुसते PYQ जर एकदा नीट केली की आरामात म्हणलं कंबाईनचे सगळे प्रश्न सुटतील. तो येस, चला हे बघू. ऑल दिवाळी इज दसरा. दिवाळी इज दसरा. लिहूया. ऑल दसरा इज दुर्गा पूजा. दुर्गा पूजा. पूजा. ओनली फ्यू होली इज दिवाळी. ठीक आहे. ओनली फ्यू होली इज दिवाळी. इकडं निघते. ठीक आहे बघा. नो होली इज दुर्गा पूजा. नो होली इज दुर्गा पूजा. आता इथं तर कळते की दुर्गा पूजा इकडे आहे, त्यामुळं इथं नाही का, हे बघा इथं होते, त्यामुळे हे तर चुकलं कारण साऊंड तर येणार. आणि ऑल दिवाळी इज दुर्गा पूजा, तर ऑफकोर्स हे तर दिसते डायग्राम मध्ये. सो येस, ओनली टू इज करेक्ट. आता मालिकेचे आपल्याला 45वे टर्न काढायचे. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. म्हणजे T45 इज इक्वल टू ए म्हणजे पहिला टर्म 51 प्लस एन मायनस वन म्हणजे 45 मायनस 1 44 इंटू डी. डी म्हणजे डिफरन्स. यातला डिफरन्स किती 6 आहे. इथं 6 असं ह्या एपी म्हणतात. 51 प्लस, आता हे कसं करायचं 11 इंटू 4 बरोबर इंटू 6 24 इंटू 11 आणि हे कसं असतंय 24 आणि यांचा मधलं 264 इज इक्वल टू 513 ठीक आहे. बघा, चला बघू डिफरंट टेबल डिफरन्स आहे बघा. 4 8 16 32 ह्याचा अर्थ काय डबल डबल व्हायला लागली. इथं काय असणार 64 असणार 154. ठीक आहे, सिम्पल. हे बघा, आता आपण असं लिहितो, पेपर लिहिलं पाहिजे ABCDEFGHIJK आणि इथं उलट येतो आपण ZYX असं. आणि इथं काय केलं बघा, झेडचं ए झाले म्हणजे बरोबर रिव्हर्स झाले, जेचं क्यू झाले. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUV चला लिहिलंच हे बघा. जेचं क्यू झाले, जेचं क्यू म्हणजे जे अपोजिटला लेटर्स आहेत ते. आता CCच्या अपोजिटला काय एक्स, इथं एक्स आहे ना. आयच्या अपोजिटला काय आहे आर, आर आहे ना. आरच्या अपोजिटला आय आणि बीच्या अपोजिटला काय आहे एफ, एफ येणार. एक मिनिट, बीच्या अपोजिटला ई आहे, XRIE, XRIE. ठीक आहे, सिम्पल होतं. एकदा तुम्ही लिहिलं की लगेच निघते. चला, पॉईंट एल इज 2 मीटर टुवर्ड्स नॉर्थ ऑफ पॉईंट सी. ठीक आहे, इथं पॉईंट सी आणि इथं 2 मीटर असणार पॉईंट एल. अजून काय, पॉईंट एन इज 7 मीटर टुवर्ड्स ईस्ट ऑफ पॉईंट एल. एल पासनं 7 मीटर ईस्टला कुठला आहे पॉईंट एन आहे. पॉईंट ओ इज 8 मीटर साऊथ ऑफ पॉईंट एन. 8 मीटर आहे साऊथ, त्यामुळे इथं 2 येणार, मग इथं 6 येणार आणि इथं कुठला पॉईंट आहे पॉईंट ओ आहे. ठीक आहे, पॉईंट टी इज 12 मीटर टुवर्ड्स वेस्ट ऑफ ओ. 12 मीटर आहे वेस्टला, इथं 7 आणि इकडनं इथं 5. पॉईंट टी, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पॉईंट सी विथ रिस्पेक्ट टू पॉईंट टी. पॉईंट सी काय आहे पॉईंट टी पासून हे बघा नॉर्थ ईस्ट, ईशान्य. सो येस, हे असं बघा, हरिण रॅबिट आणि हरिण ससा आणि आपलं मॅमल. हरिण इथं आहे. काही हरिण ससा आहेत, बरोबर आहे का नाही. हरिण आणि ससा वेगवेगळे प्राणी आहेत तिथे, पण हे काय आहेत, हे सगळेचे सगळे मॅमल आहेत, राईट. त्यामुळे असं येणार फिगर. अशी फिगर बघा आपली कुठली नंबर 2. ठीक आहे, हे पण मस्त आहे बघा. काय दिले की शाळेत ABCD मध्ये एवढे एवढे टक्के काय आहे, संबंधित शाळेतील विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. आपल्याला काय काढायचं बी आणि शाळेमध्ये परीक्षेत उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी आणि प्रत्येकी शाळेत किती 1100 आहेत. आता बघा, पहिल्या ह्याच्यात 1100 आहेत बी मध्ये उत्तीर्ण किती झालेत 34% झालेत. म्हणजे 34% पास झालेत. जे काय म्हणतो म्हणजे फेल किती झालेत 66% फेल झाले, बरोबर. 66% फेल झाले.
म्हणजे 1100 मध्ये 66% फेल झाले, म्हणजे हे 66% काढायचं इंटू 100. 11 6 66 6 11 6 66 66 प्लस 6 72. ठीक आहे, म्हणजे आता बी मधनं निघालं आणि आता सी मधनं काढायचंय. सी मध्ये किती 56% जण पास झालेत, म्हणजे नापास किती झाले 44% झाले. 44% इंटू 1100 डिवाइड बाय 100. 11 इंटू 4 44 4 44 48, म्हणजे 726 प्लस 484 0 1 1 1 1 2 1 0. ठीक आहे, सोपं होतं, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे काय दिले. हे पण आपलं मस्त आहे बघा. द ॲव्हरेज एज ऑफ ग्रुप ऑफ 30 फ्रेंड्स इज 34. हा, आता जर आपल्याला विचारलं की टोटल किती आहे, व्हॉट इज द टोटल एज, तर काय येणार ॲव्हरेज इंटू नंबर ऑफ हे, म्हणजे हे काय येणार टोटल एज येणार. ठीक आहे, एवढं आलं आपलं. ठीक आहे, आता काय करायचं बघा. द ॲव्हरेज एज ऑफ फर्स्ट 10 फ्रेंड्स इज 31. आता ॲव्हरेज एज ऑफ फर्स्ट 10 फ्रेंड्स इज 31, आणि जर आपल्याला म्हणलं की टोटल एज ऑफ फर्स्ट 10 फ्रेंड्स, तर काय येणार 31 इंटू 10, बरोबर. आणि ॲव्हरेज एज ऑफ लास्ट 18 फ्रेंड्स एवढं आहे. मग टोटल किती येणार 18 इंटू 33, हे येणार तेवढं एज. आणि व्हॉट विल बी द ॲव्हरेज एज ऑफ 11th आणि 12th. सिम्पल आहे बघा. हे काय आहे, हे आहे ॲव्हरेज एज ऑफ पहिले 10 फ्रेंड्स, 310 प्लस 11th फ्रेंड प्लस 12th फ्रेंड असणार, बरोबर. ह्याला ब्रॅकेटमध्ये प्लस, आता हे राहिलेले 18 वय असणार, तेव्हा 18 इंटू 33, 18 इंटू 33 किती येते 594 येते. 594 इज इक्वल टू काय, इथं टोटल येणार 30 इंटू 34. 30 इंटू 34 किती येते 1020. 1020 आले, झालं. आता प्लस करायचं. 594 प्लस 310 किती येते 904 येते, आणि 904 कशातनं मायनस करायचं यातनं 1020 मधनं, म्हणजे किती येते 116 येते. ठीक आहे, येस. आता बघा, म्हणजे 11 फ्रेंड प्लस 12 फ्रेंड जी टोटल येते 116, आणि ह्यांचं ॲव्हरेज काढायचं असलं तर आपण काय करतो, ह्याला डिवाइड बाय 2 करतो, कारण एकूण 2 संख्या आहे, म्हणजे किती येते 58. ठीक आहे, सो येस. बघा, आपल्या जे ग्रुप सिमेंट्स मध्ये जर आपण फक्त जरासं जर पीवायक्यू केला असलं, कुठलाही हे 2021 मध्ये जो फॉरेस्टची प्रिलिम झाली त्याचा पेपर आहे, म्हणजे जर तो जर केला असता की आता आपल्याला 1 मार्क असता, आणि आता आपल्याला कळतंय जसं क्लर्कचा कट ऑफ कसला वरती लागलाय, याचा अर्थ काय कट ऑफ वाढत चाललाय, म्हणजे आपल्यालाच नीट तयारी करायला लागणार आहे. आणि हे तर आपल्याला तुम्हाला पाठ झाला असणार, 11 - 3 करायचं, आणि इथं 60 - 37 करायचं. हे किती येते 8 येते, आणि 37 60 - 37 किती येते 23. आता हा पण हे फ्रेंड आहे. आता म्हणलं हे जर हँडशेकचं आलं असलं, आता आपण कालच्या पीडीएफ मध्ये बघितलं की टेस्ट मॅचचं होतं. हँडशेकचं आलं असलं तर फॉर्म्युला काय आहे, n इंटू n-1 डिवाइड बाय 2, म्हणजे 25 जण आहेत आणि एकमेकाला हँडशेक करतात, म्हणजे 25 इंटू 24/2, म्हणजे 25 इंटू 12, म्हणजे किती 300. ठीक आहे, असं आहे. आता हे मस्त दिले बघा. वुमन सेज ती काय म्हणते की जर माझं एज रिव्हर्स केलं तर माझ्या पप्पांचं एज येणार, आणि ऑफकोर्स पप्पा माझ्यापेक्षा मोठे आहेत. ठीक आहे, पर एवढं दिले. आता अजून काय दिले, बघा की द डिफरन्स बिटवीन आवर एजेस, म्हणजे वुमन मायनस फादर इज इक्वल टू 3/11 ऑफ वुमन प्लस फादर, असं दिले. ठीक आहे, हे आपलं असं इक्वेशन मध्ये येते. आता आपण घेऊया 45. जर वुमनचं एज 45 आहे, फादरचं किती येणार 54, म्हणजे एकूण किती येणार 54 मायनस हे किती येणार 9, म्हणजे हे लेफ्ट बाजूचं 9 आलं. आणि 3/11 इंटू वुमन प्लस फादर, 54 प्लस 45 99. 11 9 9 3 27, 27 येते का, येत नाही, येते का, कारण आपलं तर 9 आले, म्हणजे ऑप्शन 1 गेला. आता आपण ऑप्शन नंबर, ठीक आहे आता आणि हे बघा हे ऑप्शन थ्रूच करायचं. आता ऑप्शन 2 घेऊ. वुमन्स एज जर 36 आहे, तर फादरचं येणार 63. म्हणजे किती येणार 36, 63 मायनस 36 आलं 27 आलं. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड झाली, इज इक्वल टू 3/11 इंटू 36 प्लस 63 इज इक्वल टू 3/11 इंटू 99 इज इक्वल टू 3/11 इंटू, नाही हे 11 9 19, 3 इंटू 9 9 3 आणि 27 आलं, बरोबर. म्हणजे लेफ्ट हँड साइड पण 27 आहे, राईट हँड साइड पण 27 आलं, म्हणून इक्वेशन सॅटिस्फाय करते. दोन.
आता बघा हे आपण आयोगाचाच प्रश्न आहे. त्यामुळे आहे तसं उचललाय. आता इथं काय दिलंय आपलं क्षेत्रफळ दिले. मग फर्स्ट मध्ये एकदा क्षेत्रफळ काढू. रेक्टेंगलचं काय असते? लेंथ इंटू ब्रेथ असते. 9 4 जा 36 येणार. हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरचं काय असते? साईड स्क्वेअर असते. 6 6 जा 36 येणार. आणि ट्रायंगलचं काय असते? हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस किती आहे? 8 इंटू हाईट 9 इंटू 4 9 4 जा 36. म्हणजे काय आलं? तिघांचं क्षेत्रफळ समान आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता ऑब्स्टिनेट या ह्याचं काय मिरर इमेज काढायचे म्हणजे इथं ई येणार आणि झालं एका ह्याचं येते. ठीक आहे. सिंपल होतं. हे काय अवघड नव्हतं. आता हा प्रश्न का घेतलाय तुम्हाला दाखवायला की आपण ना किती आता एक्सपर्ट झालोय. आहे तसा प्रश्न आहे. आयोगाचा प्रश्न आहे. म्हणलं तुम्हाला काय करायचं? लय डोक्याला शॉट नाही. डिफरन्स डबल डिफरन्स. डिफरन्स काढू. बघा 4 9 4 आलंय 9 आलंय आणि इथे किती येते आता 24 येते. पण बघा आता नाही एक मिनिट सॉरी सॉरी 4 9 इथे 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 16 येते आणि इथे येते 24. आता इथे लगेच कळतंय हे 2 स्क्वेअर आहे, हे 3 स्क्वेअर आहे, हे 4 स्क्वेअर आहे. मग इथं 5 स्क्वेअर असायला पाहिजे होतं बरोबर. म्हणजे हे 56 आहे, हे 57 असायला पाहिजे होतं. त्यामुळं हे चुकलंय. त्यामुळं ठीक आहे. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. पण फक्त एकदा आपल्याला आपण गेलं पाहिजे. हे पण बघा आता कशाचं आहे? क्वेश्चन पेपर मधलंच आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स बी इज ग्रेट ग्रँडफादर ऑफ आर. म्हणजे बी चं जेंडर आपल्याला माहित पाहिजे बरोबर. आणि ते पण काय आपलं बी काय पाहिजे माणूस पाहिजे. बघा जे बघा ऑप्शन हा गेला कारण बी सगळ्यात शेवटी आहे. शेवट असला की आपल्याला येत नाही. आता बी मायनस एन बघू काय आहे. बी इज फादर ऑफ ए. ठीक आहे. आता हे सोडू आता. आधी आपण हे बघू. आपण काय करू हा आधी सॉल्व हे घेऊ आणि छोटं दिसतंय. बघा, हे काय येणार बी इज फादर ऑफ बी इज हजबंड ऑफ पी. बी इज हजबंड ऑफ पी आणि पी इक्वल टू आर म्हणजे काय पी इज डॉटर ऑफ आर येणार. पी इज डॉटर ऑफ आर. हे येते का बी इज ग्रेट ग्रँडफादर नाही म्हणजे झालं म्हणजे हे पण गेलं. ठीक आहे सॉल्व्ह केल्यावरच येते. आता एक करायचं का 4. चला पहिलं एक करू आपण नीट जाऊ सिक्वेन्सने. बी मायनस एन म्हणजे काय बी इज फादर ऑफ एन. त्यामुळे बघा बी इज फादर ऑफ एन आलं. एन प्लस के प्लस म्हणजे काय एन इज मदर ऑफ के. एन इज मदर ऑफ के. मदर ऑफ के म्हणजे के पण खाली येणार आणि के इंटू आर म्हणजे काय बघा मल्टिप्लिकेशन. के इज सिस्टर ऑफ आर. के इज सिस्टर ऑफ आर. आता बघा हे ग्रेट ग्रँडफादर येते का बरोबर आहे कारण हे बघा इकडे आई येते आणि आईचे आई म्हणजे आपलं नाही इथं तर ग्रँडफादर येते म्हणजे हे पण आय गेस नाही येत. मग आता ऑप्शन नंबर 4च येत आहे. चला पण आपण सॉल्व्ह करू. बी मायनस एस म्हणजे किती ठीक आहे. बी इज फादर ऑफ एस. एस प्लस एल म्हणजे एस इज मदर ऑफ एल आणि एल मायनस आर म्हणजे एल इज फादर ऑफ आर. आता येते बघा ग्रेट ग्रँडफादर कारण इथं फादर येतंय इथं ग्रँडफादर येते इथं ग्रेट ग्रँडफादर. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे सोपं आहे. चला, आता हे पण बघा सोपं आहे. ए ला किती 15 दिवस लागतात बी ला 10 दिवस. काय करायचं आपलं एसटीडी मेथड. एसटीडी टाइम किती पहिला 15 इथं 10 इथं 30 येणार एलसीएम. इथं 2 येणार इथं 3 येणार बरोबर. आपल्याला आता इथं एवढा 30वा दिवस आहे तर एवढं तर आपल्याला येत असणार आता. इथे ए ची स्पीड झाली बी ची स्पीड झाली. ठीक आहे आपल्याला काय दिलं इफ ए वर्क्स ऑन फर्स्ट डे म्हणजे ए ने पहिल्या दिवशी 2 काम केलं आणि हे दोघं अल्टरनेटिव्हली काम करतात तर हाऊस किती वेळात बिल्ड होईल. चला आपलं 30 हे करायचं आहे बघू. पहिल्या दिवशी 2 दुसऱ्या दिवशी 3. पहिल्या दिवशी 2 दुसऱ्या दिवशी 3 म्हणजे एकूण किती होते 5 5 5 होते. 30 डिवाइड बाय 5 5 1 जा 5 6 जा म्हणजे काय की आपले 6चे असे सेट येणार 2 3 2 3 2 3 2 3 2 3 आणि 2 3 बरोबर. आणि 6चे सेट म्हणजे एकूण दिवस किती 12 दिवस बरोबर. मोजा 12 दिवस त्यामुळे 12 दिवस उत्तर येते. आता बघा शुड द रेल्वे इमिजिएटली स्टॉप इश्युइंग फ्री पासेस. आता ते एम्प्लॉईजला फ्री पासेस असतात आपल्याला तर माहित आहे.
मग आता पहिल्यांदा काय आर्ग्युमेंट काय नो द एम्प्लॉईज हॅव द राईट टू ट्रॅव्हल फ्री. आता ट्रॅव्हल फ्रीचा राईट आहे का नाही आहे, तर हे काय आहे, हे फक्त त्यांना एक एक्स्ट्रा नाही का बेनिफिट सारखं दिलं जाते, त्यामुळे हे तर चुकीचं आहे. आणि येस दी विल हेल्प रेल्वे टू प्रोव्हाइड बेटर फॅकल्टी. आता फॅसिलिटी दिले, आता जस्ट बिकॉज एम्प्लॉईजना जर बंद केलं तर बेटर फॅसिलिटी मिळणार आहे का? जर बघायला गेलं तर प्रत्येक एम्प्लॉई जास्त ट्रॅव्हल नाही करत, म्हणजे काही वेग आहे, कारण इतका पण असा काही फरक नाही पडणार नाही का. त्यामुळं निदर वन ऑन टू फॉलो. हे पण एकदम मस्त आहे बघा. इन ऑर्डर ऑफ कार्तिक इज सेव्हन्थ फ्रॉम द लेफ्ट हँड. आता इकडं इकडं कार्तिक आहे आणि हा किती आहे, सेव्हन्थ आहे, ठीक आहे. आणि सुयोग इज 12th फ्रॉम द राईट हँड, म्हणजे राईट पासनं इथं एस आहे आणि हा किती आहे, 12th आहे, ठीक आहे. आता काय दिलंय, इफ द इंटरचेंज पोझिशन, इंटरचेंज केलं म्हणजे कार्तिक इथं गेला आणि सुयोग इथं गेला, तर कार्तिक काय झाला, तर 22nd झालाय फ्रॉम द लेफ्ट हँड. इथं जर कार्तिक बसला तर हा 22वा असणार, बरोबर. आता हा 22वा असणार, आधी 7वा होता, म्हणजे काय की ह्यांच्यामध्ये काय म्हणतो कार्तिक आणि ह्याच्यामध्ये एक मिनिट, हे कसं करायचंय, 22वा आहे फ्रॉम द लेफ्ट हँड. हा म्हणजे 22 - 7 म्हणजे किती, 15. म्हणजे आता म्हणजे इकडं आलं 15 आलं, म्हणजे काय की ह्यांच्या दोघांच्या मध्ये एकूण 15 जण आहेत. आता आपल्याला काढायचंय ओव्हरऑल टोटल नंबर ऑफ लोक किती आहेत. सिम्पल आहे बघा, की कार्तिक कितवा आहे, 7वा आहे. हा हे कार्तिक 7वा आहे इकडनं, त्यातनं या दोघांच्या मध्ये 15 जण आहेत. आणि सार्थक कितवा आहे, आपलं 12वा आहे उजवीकडनं, इकडनं 12 पोरगा आहे, त्यामुळे +12. आणि मेन इम्पॉर्टंट आहे काय, -1 इम्पॉर्टंट आहे का, कारण हे जे आपण 15 मोजलं तेव्हा इकडं पण एक आलेला, बरोबर, डबल आलेला. त्यामुळे काय येणार बघा, 15 + 7 + 12 आणि -1 म्हणजे 33. ठीक आहे, अशा तऱ्हेने 33 येते, कारण आपलं एक एक काउंट डबल काउंट होतोय त्यामुळे. बघा हे नाही कसं आहे, आपलं जर कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे आणि म्हणले हे सुटलं तर सुटतं नाही तर नाही सुटत, पण हे कसं आहे सांगते बघा, 3³ + 1³ + 3³ आता 0³ 4³ 4³ + 3 चा क्यूब. हे बघा हे बरोबर 36 येते, 91 येते, त्यामुळे हे किती येणार, 4³ 4 चा क्यूब किती असते, 64. 8 चा क्यूब 2 चा क्यूब 8 आणि 1 चा 1 म्हणजे 9 आणि 13 1 73. अशा तऱ्हेने 73 येतं. आता हे बघा, हे आपल्याला काय दिलंय. पण आता जर तुम्ही हे बघितलं, आपलं वर्णमालिकेची याला गरज नाही लागत, इथं काय दिलंय बघा, आपले आपले जे ऑड पोझिशन्सला आहेत तर त्यांना 2 स्टेप बॅकवर्ड केलंय बघा. इथं टी आहे तर टी ला आर केलंय, आणि जे इव्हन पोझिशन्सला आहेत त्यांना काय केलंय, तर त्यांना 2 स्टेप पुढे केले, एल एम एन ओ ओ पी क्यू. मग असं म्हणजे जे नंबर 1 2 3 1 3 5 ला आहे त्याला 2 स्टेप मागे केलं, आणि 2 4 6 ला आहे त्याला पुढे केलं. त्यामुळे आपल्याला परोल लिहायचंय, आणि मग परोलचा कोड अशा तऱ्हेने काय येणार, हे बघा हा आहे, ऑप्शन बी येते. सो येस, दिस वॉज इट फॉर टुडे. ओके, ऑल द बेस्ट.